आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यावर 2 तलवारींनी प्रहार करावा लागतो. एक तलवार अभ्यासाची आहे आणि दुसरी तलवार आहे वैराग्याची. अभ्यास आणि वैराग्य. हो, अभ्यास आणि वैराग्य. असं बघ अर्जुना, अभ्यासाचा अर्थ आहे निरंतर अभ्यास. मनाला एका कामावर केंद्रित करा. ते तिथून पळून जाईल, त्याला पकडून आणा. ते परत पळून जाईल, त्याला पुन्हा पकडून आणा. असं वारंवार करावं लागेल. जर अभ्यासाच्या तलवारीनेच मन योग्य मार्गावर येईल, तर मग दुसऱ्या वैराग्याच्या तलवारीची काय आवश्यकता आहे? तिची आवश्यकता अशासाठी आहे की एकदा का योग्य मार्गावर आल्यानंतर मन परत चुकीच्या मार्गाने जाऊ नये. कारण अयोग्य मार्गावर इंद्रियांच्या इच्छा त्याला सदैव आकर्षित करत राहतील. मिथ्या, भोग, विलास आणि कामवासनेची तृष्णा त्याला पुन्हा त्याच्याकडे आकर्षित करू शकते. म्हणूनच मनाला हे समजणं गरजेचं आहे की ते सर्व विषय भोग मिथ्या आहेत, असार आहेत, योग मायेने उत्पन्न होणारे मोहाचे भ्रम आहेत. मनाला जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा त्याला इच्छांचा मोह नाही उरणार. उलट त्याला वैराग्य प्राप्त होईल. आणि हेच वैराग्याच्या तलवारीचं काम आहे की तिने इच्छांच्या मोहाला कापून मनाला संन्यासी बनवायचं असतं.